बाई मस्त. ठुसक्या ए ठुसक्या कामात बापरे एवढ्या कुठल्या कामात आहे. ए ठुसक्या खाली ये. अरे तुला सांगितलं ना कामात म्हणून तुझा तसाच राहते. कामात राहिलो का बोलत राहते. खाली राहिली तो कुकना काकना करत हो. येलपड्या ये खाली वर आणि दूध घेऊन जा. बैताड बेलण्या ये लवकर. कुठं कुठं जायचं हनीमूनला पोरी कुठं कुठं घेऊन जा. आय लव यू पंचफुला. धन्यवाद. किती चिंता आहे तुझी मला. अजून काही पाहिजे का. हो पाहिजे ना. साधी गोष्ट नाही समजा. मला काय पाहिजे तुला माहित आहे. काय पाहिजे. एक मौका दे मौका दे मौका दे. मौका देऊ अशी खाली करायला का झाला. हे दूध काय तुझ्यासाठी होतं काय रे. म्हणजे ठुसक्याच्या बच्चा तुला एवढी अक्कल नाहीये. का झाला. काय झालं म्हणून काय सांगतेस. अरे आज आज नवीन नवरा नवरीसाठी मी दूध बनवला होता. चांगलं बदाम टाकला होता आणि तू पिऊन घेतला. अच्छा म्हणजे नवीन नवरा नवरी घरी येऊन राहिले त्याच्या हनीमून आहे त्याच्यासाठी हा दूध होता. काय तर काय सकाळपासून चांगला काजू बदाम टाकून चांगलं आटवून तयार केला होता त्यांच्या हनीमूनचा. का झाला का झाला म्हणजे नवीन नवरा नवरीचा जेव्हा हनुमून राहत्या बरोबर आहे तेव्हा दूध पितात ना. नाहीतर काय. आता मी दूध पेलो तर चल हनीमून करू. माझ्यापासून दूर राहायचं सांगून आपणच म्हणते दूध पेल्यावर हनीमून होते म्हणून पाड्या फुटला. हे पचकले पंचफुले म्हणलो. नाव चांगलं घ्यायचं सांगून ठेवते. माझं नाव चांगलं पंचफुले पंचफुला. पंचफुले बरं झाला. तुझ्या नावाचा एक टिंब जरी इकडे तिकडे गेला ना तुझ्या नावाचा पुरा पचका झाला असता. तोंड सांभाळून बोल. मा बाप्पानं ठेवलं माझं नाव. पंचमीच्या दिवशी जन्माला आलं होतं म्हणून पंचफुला. बरा झाला पंचमीच्या दिवशी जन्माला आली. नागपंचमीच्या दिवशी जन्माला आली असतील ना तुझं नाव तुझ्या बापानं नागपंचमी ठेवलं असतं. बरं झालं. नाव कसं पाहिजे. कसं माझं नाव आहे तसा ठुसक्या. जशी बंदुकीतून गोली निघते ठुसक्या. बनू नको सांगून राहिला तिथं. तुझ्या जन्माच्या वेळेस तुझ्या बापाला एखादा बुटका दिसला असेल म्हणून तुझ्या बापाने तुझं नाव ठेवलं ठुसक्या. माझ्या बापाला नाही दिसला. माझ्या मायनं नाव ठेवलं माझं. मग मायानं ठेवलं. बरं झालं तुझ्या मायला असं वर पाहता पाहता घुबड नाही दिसला तो. नाही तर तुझं नाव ठेवलंस तर घुबड्या. बैठक माझ्या आईला वर पाहायची काय गरज नाही. मीच असं ना मोठ्या हिकमतीनं आकूड पैदा झालो. असा आंग चोरून पैदा झालो. जसं पैदा झालो ना तशीच माझी माय म्हणली का माहिती आहे अगे मा ठुसक्या निघला. तेव्हापासून माझं नाव ठुसक्या झाला. पण धन्यवाद त्या सुईंचं ना दाईंचं की मी लहान असताना असाच तेल लावला हातापायला असाच तेल लावला पार लंबाचा लंबा करून टाकला. नावात राहिला ठुसक्या पण मी झालो लंबा. बरं ते जाऊ दे. मी का म्हणतो आपले गुलाब मालक बरोबर आहे. आपल्या गुलाब मालकाने कधी लक्ष्मी वहिनीला पाहिलं आहे का होतं का. म्हणजे याच्या आधी त्यांची काही ओळख पाळख होती का. तरी एकामेकाची ओळख पाळख नसताना सुद्धा एका झटक्यात लग्न जमला. लग्नही झाला हनीमून बी. आपण म्हणतो इतक्या दिवसाचे एकामेकाजवळ राहतो बरोबर आहे. पण आपण कधी असं जवळ आलो का. आपला कधी हनीमून होईल. काय बा तू असं लग्ना बिग्नाचं म्हणत असशील तर नाही जमत रे बा. सांगून ठेवते. माझ्या संग जर लग्नाचं म्हणत असेल तर नाही जमणार. अरे बाबा मी तू माझ्या जवळ राहतस ना किती दिवसाचा मनीन म्हणत होतो पण हिंमतच होत नव्हती. कारण की आपला म्हणणं खपला तर खपला नाही तर खाचपला. म्हणते तू लग्नाचं म्हणत असेल तर जमणार नाही. पण काहून. कारण मी एखादा चांगला मास्तर गिस्तर पाहिन आणि त्याच्या संग लग्न करीन. मास्तर गिस्तर पाहिन ना त्याच्यासोबत लग्न करीन. का नाही आहे माझ्याकडे. का नाही काय काय तुझ्याकडं. माझ्याकडे काय काय किती बैतळ बायको आहे रे. माझ्याकडे दाखवू का. 7-12 2 एकर शेती आहे माझी. पण ती काय कर्जात डुबलेली. आता कर्ज माफ झाला ना. 1 वर्ष झालं. दुसऱ्या वर्षाचं काय
दुसऱ्या वर्षाचं कर्ज माफ होणार आहे. दुसऱ्या वर्षी मी माफ होते. हा सांगून राहिला तिकडं. मास्तर नाही रे पाहिजे. बा, नाही 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 नाही, मला जमणार नाही. मी पाहिन ना तो चांगला एखादा मास्तर गिस्तरच पाहिजे. नाही नाही नाही, तुला सांगू का, तो महेश आहे मलाच विचारते, तो सुरेश आहे मलाच विचारते, तो परमानंद आहे मलाच विचारते, तो दयानंद आहे मलाच विचारते. आता मी कोणा संग लग्न करू? बापरे, एवढी डिमांड नाही तर का. आणि तसे हे सगळेच्या पोरं कर्जात डुबलेले, त्यांच्या संग लग्न करून मी काय करू? पाय पाय मास्तरच पाय, मास्तर मास्तरा संगत करेन. हो मास्तरच पाय ना. म्हणजे कास्तकाराचे पोरं का तसेच फिरतील का बिना लग्नानं मुंजे म्हणून? मास्तर पाहिजे, मास्तर पाहिजे. साला पांठ्याला पोरगी भेटते पण कास्तकाराला पोरगी भेटत नाही. म्हणजे मास्तर विकत घेतो तुझ्या डॉक्टरांनी, मास्तरांनी, इंजिनियरांनी. कशाच्या भरोसा? माझ्या मायेच्या भरोशावर. ही काळी आई जमीन म्हणजे माझी माय हो, समजलीस? कर जातो म्हणते पाय ना मास्तर पाय, समजलीस? बद पिकते वावरात तेव्हा घुसते यायच्या पोटात. अरे सरकार भाव देत नाही ना, म्हणून आम्हाला स्वस्तामध्ये माल विकावं लागते. निर्यात धोरण खुलं करा म्हणावा आणि मग पहा आमच्या मालाला कसा भाव भेटते ते. परदेशात विकायला गेला तर इथं महागाई वाढते. कर्ज नाही तर घेऊ दे का घेऊ? कर्ज घेते म्हणजे कर्ज घेते. अरे मग एवढ्या सरकार योजना देते, योजना नाही घेत तू मला? कोणत्या योजना देते हो, कोणत्या योजना देते? कोंबड्या घ्या, बकऱ्या घ्या, वाचलं खुचलं इंजिनच्या पाईप घ्या, उतरतो त्याच्या नड्यामध्ये इंजिनचे पाईप. हरामखोर सरकार कुठली, इंजिनचे पाईप घ्या. अरे दारूचे लायसन मोठ्या लोकायले, बियर बार मोठ्या लोकायले, पेट्रोल पंप मोठ्या लोकायले. आम्हाला तिथे कोंबड्या घेतलो, 1 महिने राहिले मर्यादित पार मरून गेल्या. सरकारनं आता नवीन धोरण सुरू केलं पाहिजे. बीपीएल वाल्यांना दारूचे लायसन आणि अंत्योदयवाल्यांना पेट्रोल पंप. मग पहा कसे शेतकऱ्याच्या मागे लाईन लागते. ते कर्जा म्हणतात त्याचा. मला एक सांग, अरे मास्तरचा पगार 80,000, मास्तरींचा पगार 80,000, 1,60,000 यायच्या घरात येते. तरी 10 रुपयाची भाजी घेतील, 8 रुपयाला देतेस का, 7 रुपयाला देतेस का म्हणते. हराम खोडले कसे कर्ज घेते म्हणते. पाय ना पाय, नवरा मास्तर पाय ना. 133 कोटी लोकांना पोचण्याची जिम्मेदारी आहे आमच्यावर, समजलीस? ह्या जगात फक्त 2च देव, जो एक देशावर म्हणजे सीमेवर 1.5 मैल वजन घेऊन उभा राहतो तो जवान, आणि 133 कोटी जनतेला पोचतो तो हा शेतकरी. बाकी सब झूट. सरकार कोणाची असो, फटक आपला फुटला पाहिजे. कर्ज घ्या म्हणते त्या मायाची खटखट. वा वा वा, मानलं बा तुले. बाप रे, एवढं मोठं भाषण दिलं बाप्पा कर्ज बाजारीवर. मानलं बा तुले. बापरे, एवढा मोठा अभ्यास केला. कोणत्या शाळेत शिकला? शाळेत नाही शिकलो, सत्य परिस्थिती सांगलो. मग ठीक आहे. तू ठुसक्यात पण ठुसक्या नाही. मानलं बा तुले. करेन तुझा विचार करेन. तू चांगला माणूस आहेस, आवडलास मला. करेन. का म्हणतेस मग? का म्हणतेस तर का म्हणतेस म्हणलो? तू का म्हणतेस तर का म्हणतेस? लग्नाचं का म्हणते सांग. अरे हो म्हणले ना. आणि हो, हुंडा गिंडा म्हणशील तर नाही जमत रे. हुंडा? ए पोरी, ज्याच्या घरी पैशानं भरला राहते हंडा, तो आधी मागणी करतो हुंडा. पोरगा पोरगी राजी तो हुंडा पाहिजे. काय को ठुसक्या झाला नवरा तर पंचफुला बायको. अगं पंचफुला, वचन दे मला एकदा, मी कधी नाही होणार जुदा. कारण मी झालो तुझ्यावर फिदा, राणी झालो तुझ्यावर फिदा. झालो तुझ्यावर फिदा, राणी झालो तुझ्यावर फिदा. झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा. तुझं माझं झिंगाट जमलं जाहीर कर एकदा. तुझं माझं झिंगाट जमलं जाहीर कर एकदा. तुझं माझं झिंगाट जमलं जाहीर कर एकदा. तुझं माझं झिंगाट जमलं जाहीर कर एकदा.
कारणी देह पडावा होऊ दे सदा खुला सर्वदा योग घडावा तुझच सते मला तुझे कारणी देह पडावा होऊ दे सदा खुला कसे हलवू तुला साधने भीमाची तू गदा भीमाची तू गदा जमलं जाहीर कर एकदा तुझं माझ्या धिंगात जमलं जाहीर कर एकदा तुझ्यावर फिरा ग पोरी झालं तुझ्यावर फिरा झालं तुझ्यावर फिरा ग पोरी झालं तुझ्यावर फिरा तुझं माझं सिंगाट जमलं जाहीर कर एकदा ओ जाहीर कर एकदा आमच्या लग्नाच्या गुलाब मालकाच्या लग्नाच्या अरे कायची खुशी ना कायचं काय एवढा पोराचं लग्न केलं पण फुटकी कवडी तरी आली का घरात भेटण्याची काऊल हुंड्यासाठी हपापल्यासारख्या करतात मला जास्त बोलायचं नाही आणि हो ही ह्या फुलाची सजावट कशासाठी आहे अरे तोळा फेकाने नेऊन टाका काकाच्या कट्ट्यावर हे कुणाच्या स्वागतासाठी लावले आहेत हार आणि गजरे तुम्हाला मालकीन बाई हो तुमच्या सुनेचा एकटीचा काय हनीमून आहे तुमच्या पोराचा बी हनीमून आहे माझ्या तोंडाला तोंड द्यायचं नाही तर कुणी घातल्याची आता माझ्या मालकीन बाई मोठं महान मेहनतीने सजवून ठेवला होता आणि एका झटक्यात अपमान केला माझा आपण नाही तर काय करणार आरती करू तुझी करू तुझी आलाय मला शांत सांगायला तो पुढचा भाऊ कुठं आहे तो तिचा भाऊ कुठं आहे तो तुम्ही ते ठेवलेला कोट्यामध्ये बरोबर आहे तिथंच राहील तो तिथंच राहील गोठ्यातच तिथंच राहील गाई म्हशी धुईल आणि शेण काढेल म्हणून ठेवलं तिथं अरे बापा भयानकच मुंगशी ती मुंगशे मंगोले घे चोळी मोठी मोठी घे चोळी 3 दिवसापासून जेवलंय नाही नो 3 दिवस का 4 दिवस मांडवाचा दिवस लग्नाचा दिवस आजचा दिवस न उद्याचा दिवस आता कोणी जेवत नाही म्हणून तर कसं जेवणार आहे हो ना बरोबर तूच क्या मी एक काम करतो मी ना ताट करून घेऊन येतो त्या इकडे इकडे पंच बोले 2-3 बुंदीचे लाडू 5-6 जिलेबी टाक इकडे मागो त्याला खबरदार जर का ताजा न दिला असतात अगं कालचे कुस्ती खरकटाचे ते तुकडे आहेत ना फोडीचे ते शिळे तुकडे नेऊन टाक त्याच्या समोर सांगून ठेवते काय मालकीन बाई काय सगळ्याचं खात होतं माझ्या संग नाही खात माझ्या तोंडाला लागतो का तो माझी हड्डी ओम स्वाहा भट दल बाजू हट जय काली महाकाली तोड़ दुश्मन की नली वरचा सामान वरना खालचा सामान खाले ओम स्वाहा भट दल बाजू हट क्या माची खटखट माझा एक रे हे बघ त्या हाताला सटवीच्या बापाने बोलव नाही थांबा नाही
त्या सटवीच्या बापानं मला हुंडा दिला आबरू नाही. का आबरू? आता तुला घाबरू? हे बघ त्या सटवीच्या बाबांना हुंडा दिला नाही ना म्हणून मला राग येतो. माझं डोकं करत हा अशी सरळ बोल. मी तुझ्याशी कधीतरी खाजवते का? ना तो कळू का हट्टी? नाही चल ना. नाही मी काय म्हणतो तू त्याला ना हो कसं हनीमून राहते तर मी पाहतो. होय ना? हे महामाया तुला भीती कशी? तुला घाबरते कशी? मला घाबरते. कशी? एक दिवस काय झाला, ह्या गुरु माऊलीच्या आदेशावर हिने उपवास केला. हे पहिले खादाडी खाऊ खादाडी हिने उपवास पकडला. पुरी दिवसभर लुली झाली. मग हिच्या जवळ मी गेलो तशी मला सीक आली. मी आक्षी म्हणलो. तिला वाटलं आक्षू. तिला वाटलं हिला जादू येते का का. तेव्हापासून व्यवस्थित पडली होती. तेव्हापासून हिला वाटलं का याला जादू येते. तेव्हापासून मला घाबरते. तेव्हापासून ना हे हड्डी दाखवत जातो ना तिला भेवडत राहतो. मजा करू आपण. आणि हिचा एक मोठा कारनामा पाहिला. तो फक्त मलाच माहित आहे. तुला सांगेन कोणाला सांगू नको. फक्त गावभर करजो. तर गोष्टी नाही तर अरे नवरा नवरी आले. नमस्कार अरे काय चाललंय तुमचं? नमस्कार नमस्कार नमस्कार. आरती हो म्हातारे रे. अरे काय झालंय तुझ्या? दिवा पेटव दिवा. अरे बाबा ते कसरतच आहे बाबा. बैताल लग्न व्हायचंय का नाही म्हणून घरभर फिरते. टीका लावू नका दाताला काढते. अरे माझे बाबा सुंदर दिसत आहे. मस्त हाते आला ते दमल्या गोटा आता नवद मोठा. अरे ते डोंबल्या देवा. ही कुठली आरती? आमची नवीन आरती. नवीन आरती आम्ही. अरे वा. नमस्कार जी. मस्त स्वभाव आहे तुमचा. मस्त हसताय. सुंदर दिसत पहिलीच वेळ हो का तुमची हसावची. मस्त सजवून ठेवलो. सजवून ठेवला जाता का लवकर. ठुसक्या हे हार कोणी फेकले? बोक्या आला होता बोक्या. बोक्या? हो आपल्या घरी येत रोज एक बोक्या येते. पण मी बदल्या कुठला ना पाळला. आपल्या घरी तर मी कुठला बोक्या बघितला नाही. दूध पण केला. दूध पण घेऊन ठेवला. होतं का पिपेला का? बोक्यानं पेला बोक्यानं पेला. बरं काही हरकत नाही. मी काय म्हणतो चहा पाण्याची व्यवस्था केली असते. हो हो हो. आता ठुसक्या मी काय म्हणतो आतमध्ये जा ना जरा आम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे. भलतीच घाई झाली दिसते नाही का? अरे लग्न आता लग्न झालं तर राहूनच होत ना सर. हो मला सुद्धा रावड होत नाही म्हणूनच तर तुला म्हणतो चहा करायला आज जा. नमस्कार जी. नमस्कार. नमस्कार. हो जा ना. जातो ना. तुला सांगतो लक्ष्मी. मी जाऊ का म्हणलो. अरे बाबा जा तुम्ही. त्याला तहा कर ना. खबर पाहते माझा. दूध कोणी ठेवलंय? गंजा. ठुसक्या मी काय म्हणतो तू जरा पंचफुलाला मदत करू लाग ना. हो बोला बोला. बायकोच हो लक्ष्मी तुला आता काहीही काळजी करण्यासारखं कारण नाहीये. अगं मी तुझ्या पाठीशी आहे आणि हळूहळू नीट आई बाबा तुला नीट समजून घेतीलच. मग ते झालं. आणि शिवाय मी आहे तू आहेस सगळ्या गोष्टीची काही. आता काय झालं? काय एकटेच पिता का म्हणजे मालकीन बाई पेतच म्हणतो. आम्ही दोघेही चहा पिणार आहोत. नाही आता जास्त शुगरची बिमारी वाढली का नाही म्हणून म्हणलो. नाही आमच्या दोघांनाही शुगर नाही आहे. हो का? शुगर फ्री आहे. शुगर फ्री आहे. गुळावर शुगर फ्री. फक्त तू चहा घेऊन ये. खरंच खूप विनोदी स्वभाव आहे ना दोघांचा. पण लक्ष्मी आता तुला या सगळ्या माणसांबरोबर राहायचं आहे आणि समजा कुठल्या गोष्टीची गरज भासलीस तर मी आहे तुझी मदत करायला. पंचफुल आहे आणि ठुसके आहे.
कुठल्या गोष्टीची काही मदत पडली किंवा गरज पडली तर आम्ही हिच्या मदतीला आहोत असं मी तिला समजावून सांगत होतो. नाही पण ठुसक्या आवाज आला ना. ठुसक्या आहे असं म्हणालो मी. अच्छा अच्छा ठुसक्या आहे म्हणलं का? मला वाटलं ठुसक्या ये. ठुसक्या आहे असं म्हणालो. अच्छा ठुसक्या आहे. हा आता कळलं. बोला बोला बायको. कमाल आहे. तुला सांगतो लक्ष्मी हा एक नंबरचा विनोदी माणूस आहे. पण तू अजिबात काळजी करू नकोस. आणि काही दिवसात हळूहळू आई बाबा तुला नीट समजून घेतील. बरं आता मी काय म्हणतो आपण मी काय म्हणतो पांढरा बनवू का कारा बनवू चहा? पांढरा बनव दुधाचा. मी दुधाचा चहा घेते. आणि मला सुद्धा दुधाचा चहा आवडतो. आणि चहा जर नसेल तर कॉफी बनव. हो 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 बोला जी बोला नवरा बायकोचं नाही बोला बोला मला बरं लक्ष्मी